अहमदनगरमध्ये सन 1997 साली ज्येष्ठ अभिनेते स्वर्गीय श्री सदाशिव अमरापूरकर यांनी स्टार नाईट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळेच ऐतिहासिक वस्तू संग्रहालय व संशोधन केंद्र ही संस्था आजतागायत तग धरून राहिली. यावर स्वर्गीय श्री सदाशिव अमरापूरकर यांनी एक लेख लिहिला, तो त्यांच्याच शब्दात. सुरेशराव, संस्थेला मरू देणार नाही. आपण नक्की मार्ग काढू. सदाशिव अमरापूरकर. मायावी मोहजाळाच्या मागे उरसफोट करीत पाण्याच्या एका थेंबासाठी जीवाच्या आक्रोशाने धावणाऱ्या मृक्षावकाप्रमाणे आम्ही सारे चंदेरी दुनियेतील कलाकार आहोत. पडद्यावरील आमच्या कळसूत्री जीवनातून दिसणाऱ्या प्रसार माध्यमातून रंगीबेरंगी भडक कथा किस्यांतून दिसणाऱ्या जीवनावर आमचे प्रेक्षक आमची भलीबुरी प्रतिमा पूजतात. पण आमच्या भावना, श्रद्धा, सुखदुःखे यांचा किती कोंडमारा होत असतो, याचा विचार किती चाहत्यांच्या मनात येत असेल? हा प्रश्न मनात येतो तेव्हा काही वेळा बेचैनी येते. याची अखेर काय? 3 तासांत पडद्यावरचा हिरो 3 वर्षात झिरो होतो. पुन्हा नवा हिरो, नवा खलनायक, नवी नायिका असा आहे खेळ चालू, अगदी मानवी जीवनाचेच जणू प्रतीक. आम्हाला सामान्य माणसासारखे जगता येत नाही. 3 तासाच मुखवट्यात सोंग आयुष्यभर शिरी बाळगत जगावं लागते. अगदी अश्वत्थाम्यासारखं. जीवघेणी ही कुचंबणा कोणास कशी कळणार? आणि या मोहमायी झगमगाटात धुंदफुंद विश्वात जीव गुदमरू लागतो. मग माझे मन ओढ घेते माझ्या मोठे खेडे म्हणून हिणवले जाणाऱ्या पण नितळ, भोळे भाबडे, ध्येयवेडे, प्रेमळ नगरकडे. नगरमधील जीवाभावाच्या मित्रांचा गोतावळा. टापटिपीने वागणारे, कठोर पण माणुसकीचा गहिवर असणारे आमचे दादा. त्यांचा मित्रपरिवार. तेथील बाबावाडी त्रिमांत होममध्ये रमणारी ही मंडळी. रस्ते नागमोडी पण मने मात्र साधी, सरळ, नितळ, निर्मल, सोशिक, समंजस, एकमेकाला जीवाभावाने जपणारी ही मने मनाला ओढून नेतात आणि या दोन्ही जगाच्या मनात तुलना करता करता काही क्षण स्वतःला विसरून जातो. जेव्हा नगरच्या संग्रहालयाच्या दुदर्शचा वृत्तांत वाचला तेव्हा मी बेचैन झालो. समोरच्या वाफारलेल्या चहाचा स्वादसुद्धा येईना. एका त्यागी झपाटलेल्या व्यक्तिमत्वाने उभारलेल्या या संस्थेची दुरवस्था पाहून मी हवालदिल झालो. मस्तक शून्य झाले. विचारांचे काहूर उठले. साखरसम्राट आणि शिक्षणसम्राटांच्या जिल्ह्यातील या संस्थेची एवढी उपेक्षा का? 40 वर्ष हाडाची काठ, रक्ताचे पाणी आणि सर्वस्वाचे होम करणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाची दुर्दशा का? इतिहासाचा अभिमान बाळगणारे, पावलोपावली उदो उदो करणारी 40 वर्षातील सर्व सरकारे एक पैसेही अर्थसहाय्य न करण्यास कमालीची उदासीन का? या प्रश्नांच्या भडीमारांत डोके अगदी भणाणून गेले आणि नगरकडे मन ओढ घेऊ लागले. इतिहासाला जपणारी संस्थाच इतिहासजमा होणार हा लेख वाचला आणि फार वाईट वाटले. 1960 साली नगरला ही संस्था स्थापन झाली, तेव्हा मी 10 वर्षाचा होतो. सुरेश जोशी तेव्हा संशोधनात मग्न होते. जेव्हा जेव्हा त्यांना ऐतिहासिक दस्तावेज, कागदपत्रे, जुन्या वस्तू मिळत, त्यावेळी ते माझ्या वडिलांकडे येऊन उत्साहाने त्याची माहिती द्यायचे. मी आणि माझा भाऊ मोठ्या उत्सुकतेने ती माहिती ऐकत असू. अपार कष्ट घेणाऱ्या आणि चिवट संशोधन वृत्ती असणाऱ्या या साध्यासुध्या माणसाने अत्यंत परिश्रमाने ही संस्था नावारूपास आणली. संस्थेसाठी स्वतंत्र इमारत उभी केली. लोकांकडे खेटे घालून, प्रसंगी अपमान सोसून जुने दस्तावेज मिळवले. शेकडो ऐतिहासिक कागदपत्रे गोळा केली. त्या निर्जीव कागदपत्रांतून जोशींच्या अंतर्भेदी कल्पनाशक्तीला त्यांचे जिवंत पूर्वज दिसत असावेत. या बुद्धिवान आणि कर्तृत्ववान माणसाने नेटाने, चिकाटीने, परिश्रमपूर्वक उभी केलेली ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयासारखी संस्था, खरे म्हणजे नगरचे मोठे वैभव, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे विकलांग व्हावी आणि इतिहास जमा होण्याची वेळ यावी, यापरते त्या गावाचे आणि राज्याचे करंटे पण ते कोणते? अनेक वर्षे शासनाच्या दरबारात खेटे घालूनही त्यांना अनुदान मिळवण्यात अपयश आले. शासनकर्त्यांना खुश करण्याची कला सुरेश जोशींना अवगत नसावी. त्या सरळ मनाच्या माणसाला वाटले की आपण केलेल्या कष्टाची किंमत शासनकर्ते ओळखतील. पण हा त्यांचा भ्रम शासनकर्ते वेळोवेळी दूर करत राहिले आणि राहतील. तरी बिचारे सुरेश जोशी अजून तग धरून आहेत. अशा संस्थांबाबत शासनकर्ते, मग ते कोणत्याही रंगाचे असोत, उदासीन असतात. कारण सहकारी कारखानदारी, शिक्षणसंस्था यातून मिळणारे उत्पन्न किंवा एकठा मिळणारे मते असे कोणतेही लाभ त्यांना अशा संस्थातून मिळण्यासारखे नसतात. त्यामुळे ते उदासीनच राहणार. फक्त अहमदनगरचे आंबेकानगर करण्याचे सवंग आणि लोकप्रिय ऐतिहासिक कार्य नगरला जाऊन पार पाडणार पाडोत बिचारे. ज्या गावात ही संस्था निर्माण झाली त्या गावात अनेक लब्धप्रतिष्ठित धनिक राहतात. त्यांनी आपल्या नावे शिक्षणसंस्था, पतपेढ्या, सहकारी कारखाने सुरू करून स्वतःच्या नावाचे ऐतिहासिकीकरण केले. गेल्या काही वर्षात नव्याने विकसित झालेल्या नगरच्या सावेडी परिसरात पंचतारांकित, धार्मिक मठ स्थापन करण्यात आला. लोकांनी त्यासाठी घरोघरी हिंडून वर्गण्या गोळा केल्या. प्रयत्नपूर्वक त्याचे महत्त्व वाढवले. प्रेक्षणीय स्थळासारखे त्याला सजवून ठेवले. पण ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा सांस्कृतिक, ऐतिहासिक ठेवा साठविला आहे, तिथे मात्र लोक उदासीन राहिले. अशा प्रकारची ऐतिहासिक साधने म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेल्या कर्तृत्वाचे किंवा अपयशाचे आपल्यापुढे ठेवलेले हिशोब असतात. ते हिशोब पुढील पिढी तपासून पाहते. त्यात आपली संस्कृती, आपला समाज, जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था यातून निर्माण होणारे अनुबंध वा आलेख, आपल्या पूर्वजांची सामाजिक, भावनिक स्थिती आणि आजचे आपण, हे सर्व असते. आपला समाज, देश, आजचे राजकारण याचे उलगडत जाणारे भान आजच्या पिढीला येऊ शकते. हे भान ऐतिहासिक सत्य उजेडात आणल्याशिवाय येत नाही.
सामान्य आणि असामान्य व्यक्तींची चरित्रेच इतिहास घडवतात आणि राष्ट्रात स्वत्वाची चेतना निर्माण करतात. असे असताना इतिहासाचा अमोल ठेवा जपणारी ही संस्था जोमाने फुलवण्याऐवजी इतिहास जमा करण्याचे श्रेय शासन आणि नगरकर मिळवत आहेत. यात मीही आलोच. आज टी.व्ही. वरच्या डिस्कव्हरी वाहिनीवर देशोदेशीचे पुरातत्व संशोधक काय काय शोध घेत आहेत, त्यासाठी त्या देशाचे शासनकर्ते, इतर संस्था, त्यांच्या श्रमांचे मोल जाणून त्यांना कशाप्रकारे आर्थिक मदत करीत आहेत, अत्याधुनिक साधने पुरवित आहेत, हे पाहायला मिळते. अगदी पृथ्वीच्या जन्मापासूनच्या शोधाची कथा ते घडवित आहेत आणि आमच्या नगरमधला एक साधा सुरेश जोशी. त्याने अपार कष्टाने उभी केलेली ऐतिहासिक ठेवा जतन करणारी संस्था, केवळ तग धरून राहावी म्हणून त्याला उंबरठे झिजवावे लागावेत, याकरता आमचा करंटेपणा तो कोणता? सकाळचे 6 वाजले असावेत, सुरेश जोशींना दूरध्वनी लावला, काय बोलावे हे सुचेना. पडद्यावर सराईत रामाशेट्टी, काट्याने काटा काढून आखरी रास्ता दाखवणारा मी, इत्तफाक बाजी पलटवणारा, हुकूमत गाजवणारा मी मात्र असहाय्य दिग्मूढ झालो होतो. पडद्यावरचा कठोर खुनशी, पाताळयंत्री मी प्रत्यक्ष दूरध्वनी उचलताना अपराधीपणाच्या भावनेने केविलवाणा, दुबळा झालो होतो. मी म्हणालो, सुरेशराव, संस्थेला मरू देणार नाही. आपण नक्की मार्ग काढू. सध्याचे शूटिंग शेड्यूल संपलं की त्वरित नगरला यायला निघतो. मुद्दाम थोडीशी सवड काढून अचानकपणे नगरात उतरलो आणि सुरेशरावांची भेट घेतली. संग्रहालयाची परिस्थिती पाहिल्यानंतर तर मोठा धक्काच बसला. महाराष्ट्राला भूषण वाटणारे नव्हे तर महाराष्ट्राने जीव ओवाळून टाकावा अशा कितीतरी दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू व त्यांची आजची अवस्था पाहून आमच्या ढोंगी इतिहासप्रेमाची, दांभिक स्वाभिमानाची आणि अभिमानाची घृणा वाटू लागली. स्थिती अतिशय भयावह होती. गेली 40 वर्षे धडपड करून उभी केलेली ही संस्था कोणत्याही क्षणी इतिहासजमा होऊ शकेल आणि एका कलंदराने, एका छंदिष्ट माणसाने उभे केलेले आपले कर्तृत्व मातीमोल होईल याला जबाबदार कोण? आणि यावर उपाय काय? या विचाराने डोके भणाणून गेले. अशाच परिस्थितीत जिल्हाधिकारी सौ. मेधा गाडगीळ यांची भेट घेतली. त्या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. आपल्या पातळीवर आपण कसेबसे प्रयत्न करीत आहोत आणि नकार घंटा न वाजवता प्रकरण कसे कुजवण्यात येत आहे याची माहिती दिली. त्यातूनच केवळ शासनावर अवलंबून न राहता आपणच हातपाय हलवले पाहिजे आणि निधी उभारला पाहिजे या निर्णयाप्रत मी आलो. या चर्चेत पोलीस अधीक्षक रामराव वाघ आत्मीयतेने भाग घेत होते. त्यामुळे आपण काहीतरी करू शकू असा मला विश्वास वाटू लागला. कामाच्या घाई गडबडीत पण काळजाचा रोख अधूनमधून संग्रहालयाकडे वळायचाच, फोनाफोनी सारखी चालायची. सहकलाकारांकडे अगदी तळतळून कैफियत मांडायची आणि त्याच वेळी स्टार नाईटची कल्पना मनाला स्पर्श करून गेली. संग्रहालयाची कोंडी फुटायला मार्ग सापडला म्हणून हायसे वाटले. शूटिंगच्या शिफ्टचा सिलसिला सुरू झाला. जॉनी लिव्हर भेटला. त्याने सरळ सांगून टाकले की या नोबेल कॉज करता हा बंदा केव्हाही हाजीर आहे. असरानीने तर अधिक उत्साह दाखवून आपण शरीक होणार आहोत याचा कोराच एकच दिला. नैनितालला शूटिंगला गेल्यावर दादा गेल्याचे कळाले. मी नगरला आलो. सांत्वनासाठी जिल्हाधिकारी विजयकुमार घरी आले आणि मीच त्यांना म्हणालो, स्टार नाईट पक्की ठरली आहे. तारीख लवकरच कळवतो. काही दिवस असेच गेले. दादांच्या जाण्याने खचलेली आई आजारी पडली आणि मी मुंबईला नानावटीमध्ये तिला दाखल केले. वाचण्याचा संभव कमी आहे, असे डॉक्टरांनी सांगितल्यावर मनात एक प्रचंड पोकळी निर्माण झाली. तिच्या अखेरच्या दिवसात अधिक सानिध्य मिळावे म्हणून धडपडत होतो. शूटिंग शिफ्ट चालूच होत्या. मद्रास, ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. तिथे बिछाण्यावर पडल्यावर आईच डोळ्यासमोर दिसायची. आल्यावर शूटिंग, स्टार नाईट आणि नानावटी हॉस्पिटल यामध्ये अतिशय कुत्तरोड होऊ लागली. या 3 भूमिका 3 शिफ्टमध्ये मी करीत होतो आणि स्टार नाईटला अवघे 2 दिवस राहिले असताना ती मुक्त झाली. आज 7 मे रोजी आईच्या निधनाचे आणि विरहाचे दुःख घरात ठेवून मी तुमच्या समोर आलो आहे. एखाद्या नाटकात किंवा चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग घडत आहे, असे वाटते. शेवटी नियतीचा संकेत हाच असावा की आमच्या जीवनात आणि संस्थेच्या जीवनात काळरात्र होता होता उषःकाल झाला. संकलन डॉक्टर संतोष यादव. स्टार नाईट स्मरणिका.